नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधला हिंसाचार हा पाक पुरस्कृतच. राजनाथ सिंह यांचा राज्यसभेत आरोप. 12 ऑगस्ट रोजी घेणार सर्वपक्षीय बैठक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी कांदा खरेदी करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 17 ऑगस्टला देणार निर्णय. विकासासाठीचा निधी अन्यत्र वळवल्याच्या निषेधार्थ नांदेड महापालिकेतल्या एमआयएमच्या 3 नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. आणि महाड दुर्घटनेतल्या बेपत्ता व्यक्तींचा 2 महिन्यात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करून वारसांना अर्थसहाय्य करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत येत्या 12 तारखेला दुपारी 12 वाजता सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत काश्मीर मुद्द्यावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तान झिंदाबाद या घोषणा भारतीय भूमीवर खपवून घेतल्या जाणार नाहीत असं बजावतानाच काश्मीरमध्ये घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होईल. जगातली कोणतीही शक्ती जम्मू काश्मीर भारतापासून हिरावून घेऊ शकत नाही असंही त्यांनी ठणकावलं. सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. काश्मीर खोऱ्यातल्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारा ठराव सदनात एकमतानं मंजूर करण्यात आला. याआधी काश्मीर मुद्द्यावरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधली परिस्थिती निवळावी यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ तिथे पाठवावं अशी मागणी केली. लोकसभेत आज कराधान विधी संशोधन विधेयक 2016, कारखाना संशोधन विधेयक यालाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार राज्यात 50% कांदा खरेदी करणार असून या संदर्भातल्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देऊन कांदा खरेदी सुरू करण्याचा निर्णय नवी दिल्लीत घेण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी राज्यात कांदा खरेदी सुरू करण्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं केंद्रीय कृषीमंत्री आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची नवी दिल्लीत आज भेट घेतली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 50% कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून भाव पडलेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची बाब कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बैठकीत निदर्शनाला आणून दिली. या संदर्भात राज्य सरकारकडून कांदा खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे आला असून या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देऊन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. कांदा खरेदी करताना क्विंटलमागे काही रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारनं सविस्तर प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासनही गडकरी यांनी दिलं आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठांचा विचार करून शेतकऱ्यांनी पीक परिस्थिती बदलण्याचा विचारही बैठकीत मांडण्यात आला. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह राज्यातले खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान कांद्याचे लिलाव गोणी पद्धतीनं न करता खुल्या पद्धतीनं करण्याबाबत शेतकरी आणि व्यापारी यांच्यात आज सहमती झाली असून उद्यापासून संप मागे घेऊन कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्याचं आवाहन केलं होतं. जागतिक बँकेकडून सहाय्य मिळणाऱ्या हवामान अनुकूल कृषी प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. शासन अनुदानित खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान योजना लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 17 ऑगस्टला निर्णय देण्याची शक्यता आहे. दहीहंडी उत्सवात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या गोविंदांना परवानगी देता येईल का आणि हंडीच्या थराची उंची 20 फुटांपेक्षा जास्त असू शकते का याबाबत याचिकेत विचारणा करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते उपस्थित नसल्यानं सरकारनं याबाबत त्यांचा प्रतिसाद मागवत नोटीस जारी केली.
सन 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व माजी सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ मिळतील असं काल सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चालू महिना अखेरीपर्यंत वाढीव निवृत्ती वेतनासह फरकाची रक्कमही मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून लागू केली जाणार आहे। त्यामुळे त्यापूर्वी निवृत्त झालेल्या सर्वांना ती लागू होईल। त्यानुसार केंद्रीय कार्मिक विभागानं निवृत्ती वेतनातील वाढीचा आदेश जारी केला आहे। ब्रह्मपुरी भागातल्या विकासासाठी आलेला निधी इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज आत्मदहनाचा प्रयत्न केला। ब्रह्मपुरी विकासासाठीचा 95 कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवल्याच्या मुद्द्यावरून या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली। त्यानंतर या तिघांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र इतर सदस्यांनी वेळीच हस्तक्षेप करत या तिन्ही सदस्यांना रोखल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या प्रकरणानंतर सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे पार पडलं। औरंगाबाद येथे स्वतंत्र पारपत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी राज्य शासनानं 15 दिवसात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, तसंच केंद्रानं या प्रस्तावावर 4 आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत। जालना इथले इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे राहुल सॅमसन शिंदे यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती। सावित्री पूल दुर्घटना प्रकरणी प्रशासनासह विविध संस्था पूर्ण ताकदीनं शोधकार्य करत असूनही अद्याप एसटी बस आणि अन्य गाड्या तसंच उर्वरित मृतदेहांचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। आज कराड इथल्या डायव्हर्सच्या पथकानं घटनास्थळापासून 7 ते 8 किलोमीटरपर्यंतचा भाग पिंजून काढला, पण हाती काहीच लागलं नाही। महाडजवळच्या दादली पूल, केंबुर्ली, विसावा कॉर्नर अशा खोल भागात पाण्याचा प्रवाह अतितीव्र असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याची माहिती डायव्हर्सकडून मिळाली आहे। महाड दुर्घटनेतल्या बेपत्ता व्यक्तींचा 2 महिन्यात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करून वारसांना शासकीय मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। महाड इथे सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल कोसळून नुकत्याच झालेल्या दुर्घटनेतले 26 जणांचे मृतदेह सापडले आहेत। काही व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून शोध मोहीम सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं। व्यक्ती बेपत्ता होऊन 7 वर्षाचा कालावधी झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीच्या वारसाला शासकीय मदत देण्याचं सध्याचं धोरण आहे। मात्र महाड दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून तसंच संबंधित व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना तत्काळ शासकीय मदत मिळावी म्हणून 2 महिन्यांचा कालावधी निश्चित केल्याचं पाटील म्हणाले। महाड दुर्घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या बुडालेल्या गाड्यांमधले प्रवासी, वाहक आणि चालक यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येकी 10 रुपये, प्रत्येकी 10 लाख रुपये, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून 4 लाख रुपये अशी 14 लाख रुपयांची मदत, तर इतर खासगी वाहनातल्या प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 6 लाख रुपये अशी एकूण 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। अजंठा आणि वेरूळ नजीक जपानी पद्धतीचं गाव विकसित करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे। जपानी संस्कृती आणि आतिथ्यशीलतेचं दर्शन घडवणारं हे गाव उभारण्याचा हा प्रस्ताव पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत काल सांगितलं। महाडच्या पूल दुर्घटनेनंतर राज्यातल्या अन्य जुन्या पुलांची स्थिती कशी आहे याचा आढावा आम्ही घेतोय। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीवरील आयर्विन आणि अंकली पुलांची दुरवस्था झाल्याचंही दिसून येत आहे। जागोजागी पडलेल्या भेगा, अस्ताव्यस्त वाढलेली जंगली झाडं आणि तुटलेले कठडे ही दुरवस्था आहे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीवरील आयर्विन आणि अंकली पुलांची। ब्रिटिश राजवटीत सुमारे 80 वर्षांपूर्वी संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे पूल वाहतुकीसाठी भक्कम असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचं पूल पाहिल्यावर लक्षात येतं। आयर्विन पुलाचा काही भाग खचल्याचं काही दिवसापूर्वी निदर्शनास आलं होतं आणि धोकादायक स्थितीत असलेल्या पुलावरून अवजड वाहतूक नेहमीच सुरू असते। त्याला पर्याय असणारा बायपासचा पूल त्या पुलावरून वाहतूक तितकीशी होत नाही, पण ह्या आयर्विन पुलावरून शहराला जवळचा मार्ग असल्यामुळे येथूनच जास्त प्रमाणात वाहतूक होते आणि भविष्यात एखादी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते। ती दुर्घटना होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनानं आणि सार्वजनिक बांधकाम खात्यानं याकडे लक्ष द्यावं अशी सर्वसामान्य सांगलीकरांची मागणी आहे।
या कालबाह्य झालेल्या पुलांवरची वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव बांधकाम खात्यानं शासनाकडे पाठवला असला तरी राज्य पातळीवर यासंबंधी आज तागायत निर्णय होऊ शकलेला नाही. अवजड वाहनांची ये-जा अहोरात्र सुरू असल्यानं हे पूल धोकादायक स्थितीत असल्याचं चित्र आहे. लवकरात लवकर या पुलांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा महाड पूल दुर्घटनेनंतर सतर्क झालेल्या सांगलीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून नवीन बातमीपत्र सुरू करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 11:30 ते 12 या वेळेत हे बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. राज्यातल्या 43 ठिकाणच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातल्या शाळा बंद करून तिथल्या विद्यार्थिनींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कायम ठेवून त्यांना शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याची बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेनं काढलेल्या परिपत्रकात आहे. या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या 8 विद्यालयातल्या शिक्षिका आणि पालकांनी आंदोलन सुरू केलं आहे. शासनाचा हा निर्णय अयोग्य असल्याचा आरोप करत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना 30 फूट लांबीचं पत्र लिहिण्यात आलंय. मुलींचं शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती पालकांना वाटत आहे. शासनाचा निर्णय घेतल्यामुळं मुलींचं म्हणजे शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये बाधा येईल की, कारण की बरेचसे पालकाचं असं म्हणणं आहे की निवासी शाळा असल्यामुळे आम्ही निवांत आहोत आणि आम्हाला मुलीकडे म्हणजे आम्ही रोजगारासाठी दुसऱ्या गावाला जातो, ऊसतोडीला जातो, तर त्यामुळे आम्हाला एवढं आमच्या मुलीकडे लक्ष देता येत नाही. या ठिकाणी मुली सुरक्षित आहेत. तिथं लेकर कटिबंधनमध्ये होते, खाण्याची सोय, शिकण्याची सोय आहे, सगळी व्यवस्था असल्यामुळं आम्ही व्यवस्थित माणसं घरी होतो. आता ते तिथून दुसरीकडे टेसा घालण्याचं चाललं त्याचं ते आम्हाला हे जरा अवघड वाटलंय. त्याच्याकरता आम्हाला हे कठीण मार्ग दिसायला. आम्ही मुलीकडे बघायचं का कामाला जायचं का काय जायचं हेच काही कळना. विशेष बाब म्हणजे राज्यातल्या शाळाबाह्य मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निवासाच्या सोयीसह शासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरं देण्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं. म्हाडा योजनेतल्या 972 सदनिकांसाठी आज मुंबईत वांद्रा इथे संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या सदनिका सोडतीतली 350 जुनी घरं म्हाडातर्फे दुरुस्त करून देण्यात येणार आहेत. MMRDAकडून मंजूर झालेल्या 800 हेक्टर जमिनीवर मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्यात येतील. पोलीस, गिरणी कामगार आणि सामान्य जनतेला स्वस्त आणि चांगली घरं देण्यासाठी शासन तत्पर आहे, असंही मेहता यांनी यावेळी सांगितलं. कर्जवसुली संदर्भातल्या महत्वाच्या सुधारणा विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकामुळे वसुली संदर्भातल्या कायद्यांना बळकटी मिळणार असून बँकांची आर्थिक स्थिती सुधारायला मदत होणार आहे. या विधेयकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी अर्थतज्ञ अजय वाळिंबे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आपण हे जे विधेयक म्हणतोय आणि त्यात झालेल्या सुधारणा आपण ज्या आता म्हणतोय, ज्याला काल राज्यसभेत मंजुरी दिली, या नेमक्या सुधारणा काय आहेत आणि त्या कशासाठी केल्या गेल्यात? मुळात या विधेयकाची सर्वच जण म्हणजे केवळ बँकच नव्हे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नव्हे तर सामान्य जनता पण वाट बघत होती. कारण गेल्या वर्षभरात जर तुम्ही पाहिलं तर नॉन परफॉर्मिंग लोन्स किंवा अनुत्पादित कर्ज हा विषय एवढा गाजतोय वृत्तपत्रातून आणि सगळीकडूनच, तर ही अनुत्पादित कर्जांची वसुली लवकरात लवकर व्हावी ह्या मागचा तो उद्देश होता. तसं म्हटलं तर तुम्ही जर मार्च 2016च्या अनुत्पादित कर्जांचा आकडा पाहिलात तर तुम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसेल. जवळपास 6.5 लाख कोटी. बापरे. आणि रिस्ट्रक्चरिंग लोन्सची जी तुम्ही जर अमाऊंट पाहिली तर ती अराउंड 15 लाख कोटी इतकी आहे. आता ही अनुत्पादित कर्ज जर आपल्याला वसुली करायची असेल तर त्याकरता सक्षम कायदा हवा. 2002 मध्ये सरफेसी ऍक्ट करण्यात आला आणि त्याच्या काही वर्ष आधी म्हणजे तुम्ही जवळपास गेले 18 ते 20 वर्ष DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रायब्युनल्स आणि DRAT म्हणजे डेट रिकव्हरी अपेलेट ट्रायब्युनल असे 2 स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आली, ज्याच्यामुळे कोर्टाचं कामकाज म्हणजे ह्या सगळ्या अनुत्पादित कर्ज वसुलीचं कामकाज वेगात होऊ शकेल, हा त्याचा मागचा उद्देश होता. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. म्हणजे DRT आणि DRAT आता आणि सिव्हिल कोर्ट याच्यात काही फरकच उरला नाही, कारण अनेक केसेस इतके वर्ष पेंडिंग आहेत. म्हणजे त्याचा आकडा मी तुम्हाला केसेसचं पण प्रमाण खूप वाढलंय. 60,000. बापरे. 60,000 केसेस तिकडे पेंडिंग आहेत. त्यामुळे
लवकरात लवकर कर्ज कशी वसूल करायची याकरता हे विधेयकामध्ये बदल करण्यात आले. बदल म्हणजे ऍक्ट पहिल्यापासून होता, 2002चा होता, 2013 मध्ये त्यात काही अमेंडमेंट केलं आणि 2016 मध्ये आता आणखीन अमेंडमेंट केल्या. या अमेंडमेंट करायचं मुख्य कारण काय, तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड म्हणून आला आपल्या सरकारने आणलाय, आपल्या देशात लागू केला. फायनान्स बिलमध्ये पण ते आलं होतं आणि त्याप्रमाणे आपण ते सुरू, आता लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे तो पास झाला. आयबीसीला एक पोषक असा हे कायदा आपल्याकडे अजूनही अस्तित्वात आहे, तो म्हणजे सरफेसी ऍक्ट. अच्छा. आणि तो ऍक्ट एन्फोर्स करण्याकरता बँका, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या या तिन्ही मिळून हे रिकव्हरीचं काम करत असतात. एआरसी ह्या 2002 मध्ये स्थापन व्हायला सुरुवात झाली. आज मितीला आपल्याकडे जवळपास 18 एआरसीज आहेत. अच्छा. आणि ह्यांचं काम काय, तर बँकांकडनं कर्ज विकत घ्यायचं आणि त्याची वसुली करायची. थोडक्यात एआरसी ह्या स्पेशलाइज इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या कर्जाची रिकव्हरी करतात, वसुलीचं काम करतात. वसुलीचं काम करतात. पण ह्या वसुलीच्या कामाला वेग येण्याकरता ह्या ऍक्टमध्ये थोडे अमेंडमेंट आवश्यक होते आणि त्या करण्यात आल्या. म्हणजे आता त्यात थोडे एखाद दुसरे उदाहरण जर द्यायचं तर कुठले बदल करण्यात आले? याच्यात खूप महत्वाचे, म्हणजे तसं बदल खूप करण्यात आले, पण मला असं वाटतं महत्वाचे बदल आपण जर इकडे सांगायचे ठरवले तर पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, म्हणजे थोडं एआरसीचं मॉडेल सांगतो की ते कसं खरेदी करतात. कुठल्याही बँकेकडनं जेव्हा ते कर्ज विकत घेतात तेव्हा एआरसीला स्वतःला 15% त्या कर्ज, म्हणजे समजा आपण 100 रुपयाचं कर्ज घेतलं तर 15 रुपये एआरसी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करते आणि 85 रुपये ती इतर इन्व्हेस्टर्सकडनं कॉन्ट्रीब्यूट करते. अच्छा. आता इतर इन्व्हेस्टर्स म्हणजे कोणते, क्यूआयबी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स. इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा म्युच्युअल फंड्स, हे जे सेबीने सांगितलेले जे ठराविक आहेत ते लोक इन्व्हेस्ट करू शकत होते. पण त्यामुळे फंडिंग, म्हणजे आता ठराविकच लोक करत असल्यामुळे तर सरकारला मला असं वाटतं की अजूनही त्याच्यात पैसे यावेत असं वाटत असावं, म्हणून त्यांनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरच्या ऐवजी क्वालिफाईड बायर्स केलं. म्हणजे आता थोडक्यात एचएनआयज किंवा इतरही व्यक्ती याच्यात इन्व्हेस्ट करू शकते. हे पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्स बिलमध्ये जसं सुतोवाच केलं होतं त्याप्रमाणे आता फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येऊ शकते. परदेशी गुंतवणूक येईल आणि ती केवळ एसआर्स मध्ये, सिक्युरिटी रिसीटमध्येच नाही तर तुमच्या शेअर कॅपिटलमध्ये सुद्धा येईल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमोटर्स आतापर्यंत फक्त 49% इक्विटी होल्ड करू शकत होते, ते आता 100% इक्विटी होऊ शकते. अच्छा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेत या सगळ्या एआरसी या गव्हर्न बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे आरबीआयच्या अधिपत्याखाली येतात. तर रिझर्व्ह बँकेच्या पॉवर्स त्याच्यात वाढवण्यात आलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डीआरटीला जास्त सक्षम करण्याकरता आता तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकाल. अच्छा. ट्रान्सपरन्सी पण येईल, थोडी ट्रान्सपरन्सी आणि थोडं काम फास्ट होईल. दरवेळी तुम्हाला तिकडे डीआरटी मध्ये जायचं गरज नाही. एवढंच नव्हे तर इतर फोरम्स मधले काही अधिकारी डीआरटी मध्ये काम करू शकतील. कारण तुम्हाला मी म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगतो इथे, डीआरटी मध्ये किंवा डीआरआयटी मध्ये आपल्याकडे जवळपास 33 डीआरटी आहेत आणि 5 डीआरएटी आहेत. ह्या सगळ्या डीआरटी किंवा डीआरआयटी मध्ये अनेक वेकन्सीज आहेत आणि तिथे काम करायला माणसं नाहीयेत. तर इतर फोरम मधनं किंवा इतर कोर्टातून किंवा सुद्धा माणसं घेऊ शकते, माणसं ते घेऊ शकतील. मग या सुधारणांमुळे कर्ज वसुली जी होणार, म्हणजे करायची आहे, तर त्याला अजून चालना मिळेल आणि फास्ट होईल असं वाटतंय आपल्याला? निश्चित. कारण आणखीन एक त्याच्यात महत्वाचा बदल असा की सीएमएम म्हणजे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, ज्याच्याकडे आपण काय करतो, कर्ज वसुलीसाठी आपल्याला काय करायला लागतं, तर आपण बँकांकडनं जेव्हा कर्ज घेतो त्याच्याबरोबर त्याची सिक्युरिटी पण घेतो आणि ह्या सिक्युरिटीचा ताबा घेण्याकरता आम्हाला कधी कधी एआरसीजना किंवा बँकांना कोर्टाकडे जावं लागतं आणि इथे पुन्हा ते गोष्ट प्रलंबित राहत होते. तर आता त्याकरता केवळ 60 दिवसाच्या आत, म्हणजे 30+30 असं 60 दिवसाच्या आत त्यांना त्याची ऑर्डर द्यावी लागणार आहे, ज्यामुळे मला कोलॅटरल सिक्युरिटी फास्ट होईल, ती सिक्युरिटी आमच्या ताब्यात येऊ शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बॉरोवरला, कुठल्याही बॉरोवरला जर अपील करायचं असेल तर त्याला 50% जास्त, म्हणजे मिनिमम 50%, म्हणजे जेवढी अमाऊंट ड्यू आहे त्याच्या 50% अमाऊंट त्याला कोर्टात भरावी लागेल. म्हणजे तो उगाच टाइमपास नाही करू शकणार. खरं तर हे आधीपासून आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कायद्यात बदल वगैरे सगळं ठीक आहे, पण याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हायला हवं.
तर त्याचा फायदा जास्त होईल. पण कर्जवसुलीचं प्रमाण पण वाढेल असं वाटतंय का? म्हणजे फास्ट होईलच, हो, पण प्रमाण पण वाढेल असं वाटतंय का आपल्याला? कर्जवसुलीचं प्रमाण निश्चित वाढेल. कारण आता असं आहे की एकतर आपल्या फायनान्स बिलमध्ये मागे सांगितलं होतं की डीआरटीची संख्या पण वाढवण्यात येणार आहे. तर ती जर डीआरटीची संख्या वाढवण्यात आली, तसंच सगळ्या वेकन्सी जर भरल्या आणि तसंच आता जसं कायद्यात सुचवलंय त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर निश्चित रिकव्हरी फास्ट होऊ शकते. पण मला एकच असं म्हणजे मनापासून वाटतं की रिकव्हरी वगैरे हे पुढचं, पण त्याच्याऐवजी जर आपण एनपीए न होण्यावर जर जास्त भर दिला, होऊच नये म्हणून काळजी घेतली तर जास्त फायदा होईल असं. बरोबर आहे. आणि मला वाटतं ह्याच्यामुळे जर कर्जवसुली लवकर झाली तर बँकांचे सगळे बॅलन्स शीटच आहे ती मला वाटतं बॅलन्स होईल जास्त लवकर. हो, ते आहेच. पण कसं आहे माहितीये का, ही प्रोसेस आहे. त्यामुळे एकीकडे जरी आपली अनुत्पादित कर्ज कमी म्हणजे त्याची रिकव्हरी होत राहिली, तर अनुत्पादित कर्जाचं उत्पन्न होणं हे जर थांबलं तर ते जास्त चांगलं आहे. त्यामुळे एकीकडे अनुत्पादित कर्ज तयार होत आहेत आणि त्याची रिकव्हरी चालू आहे, हे नाही तर मग रहाटगाडगत चालूच राहील. पण तरी सुद्धा या सुधारणा केल्यात त्या खूप उपयोगाच्या आहेत बँकिंग क्षेत्राला सुद्धा, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. नक्की. केवळ बँकिंग असं नाही, बँकिंग क्षेत्र आहेच, बँकिंग, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि कुठली रिकव्हरी. कारण आणखीन एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, याच्यात आता हायर परचेस, लीज ह्या गोष्टी पण समाविष्ट केल्यात. म्हणजे पूर्वी फक्त टर्म लोन्स आणि काही ठराविक कर्जच याच्यात होती. आता सगळ्या प्रकारची कर्ज, जवळपास सगळ्या प्रकारची कर्जच त्यांनी घेतलीत. आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयबीसीसाठी म्हणजे इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडसाठी पूरक असं म्हणजे सेंट्रल रजिस्ट्री ही जी याच्यामध्ये आहे, सरफेसी ऍक्टमध्ये आहे, ती जास्त सक्षम होईल. कारण आता तुम्ही जी काही सिक्युरिटी क्रिएट करता त्याची नोंदणी सरसाईमध्ये करायला लागेल. सरसाई म्हणजे सेंट्रल रजिस्ट्री, तिथे करायला लागेल. आणि तिथे जर त्याची नोंदणी नसेल तर बँकेला ती रिकव्हरी करता येणार नाही. तिकडे नोंदणी आवश्यक आहे. म्हणजे दोन्हीकडे, एक तर तुम्ही एमसीए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, जिथे आरओसी कडे आपला एक चार्ज नोंदणी हवी आणि इथे पण नोंदणी हवी. सामान्य माणसाला ह्यातलं काही कळत नाही, पण सामान्य माणसाला किंगफिशर सारखे घोटाळे माहिती आहेत आणि त्यामुळे असे होऊ नये आणि छोट्या मोठ्या लोकांच्याच बँका का मागे लागतात असा एक सामान्य लोकांचा प्रश्न असतो. बरोबर. तर ह्या सगळ्याला आता आळा बसू शकेल या सुधारणांमुळे, थोडंसं त्याच्यावर नियंत्रण नक्कीच येऊ शकेल. नियंत्रण नक्की, पण हे घोटाळे पुढे होतील की हे मला सांगता येत नाही. पण ह्याच्यामुळे रिकव्हरी नक्की त्याची वसुली फास्ट म्हणजे ह्याच्या सरकारचं निदान उद्देश तरी दिसून येतो की सरकार सिरियसली विचार करतंय की आपल्याला ही रिकव्हरी फास्ट व्हायला पाहिजे. कारण आज 5.5-6.5 लाख कोटी कर्ज जे आपलं पेंडिंग आहे आणि त्याची रिकव्हरी जर स्लो होत असेल तर डेफिनेटली इट अफेक्ट्स अवर इकॉनॉमी. आणि अर्थव्यवस्थेचा हा परिणाम काढण्याकरता मला असं वाटतं की आयबीसी ॲज वेल एज हे जे दोन बदल आणि त्याच्यात पूरक म्हणजे इंडियन स्टॅम्प ऍक्ट पण चेंज होतोय, बरेच काही चेंजेस आहेत. ते सगळे आता आपल्याला नाही सांगता येत. बरोबर. पण निश्चित हा फायदा. पण नक्कीच कर्जवसुली सुधारणा विधेयकामुळे कर्जवसुलीमध्ये सुधारणा होणार आहे नक्कीच, असं आपल्याला म्हणता येईल. आणि तुम्ही या सुधारणांविषयी चांगली माहिती दिलीत आज आम्हाला आणि इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यातल्या पूर्वी समाविष्ट केलेल्या काही तरतुदींमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कायद्यातल्या 44व्या कलमानुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकारी सदस्यांना आपल्या पती पत्नी तसंच मुलांच्या मालमत्तेचा तपशील देणारं विवरणपत्र सादर करण्याची तरतूद करण्यात आली होती. हे विधेयक संसदेनं 28 जुलै 2013ला संमत केलं होतं. या कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातलं विधेयक संसदेत सादर करण्यात येणार असून त्यात ही तरतूद वगळण्याचा प्रस्ताव आहे. आरक्षण ही कोणाचीही मक्तेदारी नसून घटनेनं दिलेला अधिकार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष आरक्षण मिळेपर्यंत कोळी समाजाचं आंदोलन चालूच राहील असा निर्धार कोळी महासंघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी आज नंदुरबार जिल्ह्यात केला. आरक्षण आंदोलनात मरण पावलेल्या भटू कुवर याच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हा पदाधिकारी मेळाव्यात तरे यांनी हा इशारा दिला. या कष्टकरी समाजात प्रखर लढा उभारण्याची क्षमता असली तरी केवळ आरक्षणापुरतंच नव्हे तर समाजाच्या विकासासाठीही प्रत्येकानं झटलं पाहिजे असं तरे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या सर्व कोळी बांधवांना एकत्र आणण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार असून आरक्षणासाठी प्रखर आंदोलन छेडण्यात येईल असंही तरे यावेळी म्हणाले. ब्रिटिश वसाहतवादाच्या जोखडातून भारतीयांना मुक्त करण्यासाठी अनेक वीरांनी आपलं योगदान दिलं. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातले स्वातंत्र्यसैनिक हरचंद शिवराम भंगाळे यांनी विद्यार्थी दशेतच सावदा इथे टपाल कार्यालय जाळून तारयंत्राची मोडतोड करून तिथलं पोलीस ठाणंही जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे क्रांतिकारी मित्र भूमिगत झाले, मात्र भंगाळे यांना यासाठी 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. आज वयाच्या 92व्या वर्षीही भंगाळे यांचं वर्तमानपत्राचं वाचन, लिखाण आणि फिरणं हा नित्यक्रम सुरू आहे.
स्वातंत्र्य संग्रामातल्या या भरीव कार्याबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते बंगाळे यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले. 1936 मध्ये फैजपूर येथे आयोजित काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाला पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण स्वातंत्र्य लढ्यात उतरल्याचं ते अभिमानाने सांगतात. या सर्व जे आमच्यामध्ये जे विचारसरणी निर्माण झाले त्याला फैजपूर काँग्रेस ही कारणीभूत ठरलेली आहे. कारण फैजपूर काँग्रेसच्या वेळेला आमचं वय 12 वर्षाचं होतं आणि त्यावेळेला आम्ही 5वीमध्ये शिकत असताना हे फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनाची जी तयारी चालू होती त्या तयारीसाठी ती बघण्यासाठी आणि ते याच्यासाठी आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी येत होतो आणि तिथलं कार्य पाहत होतो. त्याच्याने जी आम्हाला प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतूनच आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालो. आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज पहिल्या सत्रात अश्विन आणि साहा या कालच्या नाबाद जोडीनं यजमानांच्या गोलंदाजीला चोख उत्तर दिलं असून दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. आज उपाहाराचा खेळ थांबला तेव्हा भारतानं 5 बाद 316 धावा केल्या असून अश्विन 99 वर तर साहा 93 वर खेळतोय. दोघांनीही 6व्या विकेटसाठी आतापर्यंत 190 धावांची भागीदारी रचली आहे. आणि आता रिओ ऑलिम्पिकची बातमी. रिओ ऑलिम्पिकमध्ये आज महिला वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत बोंबायला देवी अंतिम 16मध्ये पोहोचली. तैपैच्या शी चिया लिनचा 6-2 असा तिने पराभव केला. याच प्रकारात दीपिका कुमारींचं भवितव्यही आज ठरणार आहे. महिला हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 6-1 गोलनं पराभव केला आहे. 50 मीटर नेमबाजी स्पर्धेत जितू राय आणि प्रकाश नांजप्पा यांचं आव्हान आज पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. जितू रायला या फेरीत 12वं तर नांजप्पाला 25वं स्थान मिळालं. ज्युडो 90 किलो पुरुष गटात अवतार सिंगचंही आव्हान संपुष्टात आलं. नौकानयन स्पर्धेच्या सिंगल स्कलमध्ये दत्तू भोकनाळ आणि मुष्टियोद्धा मनोज कुमार यांचीही आज परीक्षा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप घेतली असली तरी अद्याप 53 बंधारे पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे 6ही वक्र दरवाजे आज पहाटे बंद करण्यात आले. तसंच पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग बंद करून धरणातला पाणीसाठा नियंत्रित करण्यात येणार आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 30 आणि 24. पुणे 26 आणि 21. औरंगाबाद 28 आणि 22. नाशिक 27 आणि 22. कोल्हापूर 27 आणि 22. रत्नागिरी 30 आणि 26. सोलापूर 32 आणि 22. आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधला हिंसाचार हा पाक पुरस्कृतच. राजनाथ सिंग यांचा राज्यसभेत आरोप. 12 ऑगस्टला घेणार सर्वपक्षीय बैठक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी कांदा खरेदी करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 17 ऑगस्टला देणार निर्णय. विकासासाठीचा निधी अन्यत्र वळवल्याच्या निषेधार्थ नांदेड महापालिकेतल्या एमआयएमच्या 3 नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. आणि महाड दुर्घटनेतल्या बेपत्ता व्यक्तींचा 2 महिन्यात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करून वारसांना अर्थसहाय्य करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.